परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण लहान असतो आणि लहानपणापासून आपल्या मनावर एक शिकवण बिंबवली जाते शाळेच्या माध्यमातून, कुटुंबातल्या लोकांच्या माध्यमातून, ते म्हणजे संस्कार, आणि संस्काराच्या माध्यमातून एकमेकांना मदत करणं. म्हणून म्हण निघाली, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपन. आपण म्हणजे खरंच कधीतरी म्हणजे कुठलाही हेतू मनात न ठेवता एखाद्या व्यक्तीच्या मदतीला धावतो. माझ्या बाबतीत खरं तुम्हाला सांगू का, मी क्लासमध्ये असेल किंवा इतर कुठल्या कामात बघणं असेल आणि कुठल्या मित्राचा, कुठल्या मैत्रिणीचा किंवा कुठल्या नातेवाईकांचा, शेजाऱ्यांचा कॉल आला की सर काय करताय, किंवा एखाद्या मित्राने विचारलं अरे काय करतोस, आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचंय. तर खरं सांगू, आतापर्यंत कितीही बिझी असलो तरी मी त्यांना सांगायचो अरे कुठे जायचंय सांग, मी येतो वगैरे. म्हणजे एक वेळेस आपण काय करतो की आपण कामामध्ये कितीही बिझी असलो तरी एखाद्या व्यक्तीसाठी मदतीला धावून जायचं असेल, कारण ती व्यक्ती इथे असते, इथे आपल्या मनावरती राज्य करते, आणि त्या व्यक्तीच्या मदतीला आपण आपली कामं बाजूला ठेवून जातो. परंतु काय असतं, कधी कधी आपण सतत एखाद्या व्यक्तीच्या मदतीला किंवा अनेकांच्या मदतीला धावून गेलो ना, तर आपल्याला सांग काम्या होणाम्या म्हणतात ना, की अरे काय ह्याला कधी पण आवाज दिला, ह्याला कधीही कॉल केला तर हा येतो, रिकाम टेकडा आहे, बसलेला आहे, अशी आपल्याला विभूषणे लावली जातात. म्हणून म्हणतो कधी कधी मदत करणं सुद्धा आपल्यासाठी चांगलं नसतं. मदत करावी, पण ती कोणाला. खरंच हे आजच्या आपल्या गोष्टीचं शीर्षक आहे. आता जेवढं काय मी तुम्हाला म्हणालो तेवढं जर तुमच्या बाबतीतही घडलं असेल तर माझं म्हणणं तुम्हाला पटेल आणि गोष्ट सुद्धा पटेल. मदत करायची, पण ती कोणाला. हल्ली म्हणतात ना, पालत्या घड्यावरती पाणी. आपण आपले कर्म करायचे आणि वरती हिशोबाची नोंद होत असते. म्हणून मदत करायची, पण कधी कधी एखाद्याला जर मदत केली तर आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. आपल्या इज्जतीवर तर बेतच की यांना काही कामधंदे नाही म्हणून आपले साथ मारले की येतात. या संदर्भातली आज गोष्ट पाहूया. गोष्टीचं नाव आहे मदत करावी, पण ती कोणाला. मित्रांनो, प्राण्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे. जंगलामध्ये प्राणी असतात आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यात हिंस्र पशु म्हणजे वाघ आणि सिंह. तर वाघाची आणि सिंहाची सगळ्या प्राण्यांच्या मनावरती म्हणजे दहशत असतेच. तर एके दिवशी एक शिकारी, एका शिकाऱ्याने सापळा रचलेला असतो आणि त्या सापळ्यामध्ये वाघ अलगद त्या शिकारीने रचलेल्या पिंजऱ्यात सापडतो. आणि ज्यावेळेस वाघ सापडल्याच्या नंतर तो शिकारी त्या पिंजऱ्याला कडी लावतो आणि तो लॉक लावायला जातो, तर काय त्याला त्या टाळ्याची चावीच त्याला सापडत नाही. टाळ्याची चावी कुठेतरी पडली म्हणून तो कडी लावतो, आणि कडी अशी लावतो की वाघाने कितीही प्रयत्न केले तरी तो आतून उघडू शकत नाही. आणि ती चावी टाळ्याची कुठे पडली तो त्या जंगलात शोधत असतो, ज्या वाटेने तो आलेला असतो त्या वाटेने. तर वाघ मात्र स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु वाघाने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. कारण म्हणजे त्या पिंजऱ्याची जी कडी असते ती बाहेरच्या बाजूने असते, तिथपर्यंत त्याचा पंजा जात नाही. मग वाघ त्याचे संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरल्याच्या नंतर वेदनेने तो ओरडू लागतो वगैरे वगैरे. जंगलातल्या प्राण्यांना कळतं काय होतोय. जंगलातले प्राणी पाहत राहतात लांबून की वाघ पिंजऱ्यात अडकलेला आहे. एका शिकाऱ्याने त्या वाघाला पकडलेला आहे. परंतु काय, जर आपण वाघाला सोडवायला गेलो तर झाडामध्ये कदाचित शिकारी दबा धरून बसला असेल, तो आपल्यालाही मारू शकतो किंवा पकडू शकतो. किंवा जर आपण शिकारी तिकडे नसेल आणि आपण वाघाला सोडवायला गेलो, पिंजऱ्यातून बाहेरून कडी काढली, तर तो शेवटी वाघ आहे, त्याचा काय नाही की तो आपल्याला मारणार नाही. या भीतीने सगळ्या प्राण्यांच्या मनाची द्विधा मनस्थिती झालेली असते. तर करावं तर काय करावं. तेवढ्यात तिकडून जाणाऱ्या बकरीला वाघाचा म्हणजे वेदनेचा स्वर ऐकू येतो आणि बकरी त्या पिंजऱ्याजवळ जाते. आणि बकरी पिंजऱ्याजवळ गेल्याच्या नंतर आता सगळ्या प्राण्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, आता काय होतोय. शिकारी त्या बकरीला पकडतोय की बकरी त्या वाघाला बाहेर काढल्याच्या नंतर वाघ तिच्यावर झपटतोय. कारण शेवटी तो प्राणी आहे आणि तो हिंस्र प्राणी. मग शेवटी वाघ तिला विनंती करतो की काही करून तू मला इकडून बाहेर काढ. परंतु बकरी म्हणते, अरे मी तुला काढलं असतं रे, परंतु
शेवटी तू हिंस्र प्राणी आहेस. तू प्रत्येक कमजोर प्राण्यावरती आघात करतोस आणि त्यांना मारून टाकतोस. तुझा भरोसा नाही, तू मलाही मारून टाकशील. तर वाघ म्हणतो, अगं मला म्हणजे एकदा संधी दे, मी तसं काय तुला करणार नाही. तू माझा जीव वाचवलास तर मी तुला कशाला मारू. मी एवढा म्हणजे घृणास्पद मनस्थितीचा नाहीये. तू माझ्या मदतीला धावणार आणि मी तुला कसं काय मारणार. शेवटी बकरी म्हणते, नाही नाही, माझा तुझ्यावर विश्वास नाही. शेवटी वाघ तिच्या समोर म्हणजे वेदनेने हात जोडतो, रडू लागतो. तेव्हा बकरीच्या मनात वाघ जागा निर्माण करतो आणि शेवटी बकरी त्या वाघाला बाहेर काढते. बाहेर आल्याच्या नंतर वाघाचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण तो शिकाराच्या सापडलेल्या जाळ्यातून बाहेर पडलेला असतो, पिंजऱ्यातून बाहेर पडलेला असतो आणि इथे रेडीमेड त्याचं सावज त्याच्या समोर असतो. म्हणजे म्हणतात ना, बंपर लॉटरी, एकावर एक बंपर. आणि त्या बकरीवरती असा झपटतो आणि बकरीवरती झपटल्याच्या नंतर ते सगळे झाडात इकडे तिकडे लपून बसलेले पक्षी प्राणी बघतात आणि त्यांना वाईट वाटतं की बघा, बकरी त्या वाघाला सोडवण्यासाठी गेली आणि स्वतःचा जीव आता ती गमावणार. बकरी म्हणते, अरे असं करू नकोस, मला मारू नकोस वगैरे. तेवढ्यात बकरी अकराळ निकराळ स्वरूपात रडू लागते, ओरडू लागते आणि तिथे आसपास सगळे जंगलाचे प्राणी हिंमत करत 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 जमतात. त्यावेळेस ती बकरी सगळ्या प्राण्यांना म्हणते की आजकाल न्याय राहिलं नाही, कोणाला आपण मदत करायची की नाही हा आता प्रश्न पडेल. कारण या वाघाला मी मदत केली, परंतु मला मदतीचा एवढा दुष्परिणाम सामोरे जायला लागणार आहे आणि वाघ आता मला मारणार आहे. मला वाचवा, तुम्ही सांगा या वाघाला की मला वाचव, मला मारू नकोस, मी याला मदत केली होती. शेवटी वाघ म्हणतो, नाही नाही, मी तुला मारणार. तेवढ्यात त्या प्राण्यांमध्ये असलेला एक चपळ हत्ती पुढे येतो आणि तो म्हणतो की वाघ महाराज, मला अजूनही खात्री पडत नाहीये की एका शिकाऱ्याने पिंजरा म्हणजे सापळार असला, त्या पिंजऱ्यात तुम्ही सापडलात आणि सापडलात की तुम्ही आतून त्या पिंजऱ्याची कडी खोलू शकत नाही. कसं शक्य आहे. आणि ह्या बकरीने तुम्हाला वाचवलं हे काय मला शक्य वाटत नाही. बकरी तुमचा कसा काय प्राण वाचवू शकते आणि तुमच्यासारखा शक्तिवान बलाढ्य प्राणी, या म्हणजे चतुर प्राणी या पिंजऱ्यात कसा काय अडकू शकतो. माझं काय या गोष्टीवर विश्वास बसत नाही. तुम्ही खोटं म्हणताय. वाघ म्हणतो, मी खोटं बोलत नाहीये, खरंच मी या पिंजऱ्यात अडकलो होतो. शिकाऱ्याने मला या पिंजऱ्यात पकडून ठेवलं होतं आणि तो काहीतरी शोधायला गेला, काहीतरी म्हणजे तो टाळ्याची चावी शोधायला गेला होता. तर शेवटी तो चपळ हत्ती म्हणतो की नाही नाही, मला तरीही विश्वास बसत नाही. तुम्ही या पिंजऱ्यात जाऊच शकत नाही आणि गेलात तरी तुम्ही अडकूच शकत नाही. वाघ म्हणतो, असं आहे, माझ्यावर तुझा विश्वास नाही, बघ मी तुला जाऊन दाखवतो. आणि वाघ त्या पिंजऱ्यात जायला निघतो आणि जसा तो वाघ पिंजऱ्यात जातो आणि त्या प्राण्यांना म्हणतो आणि हत्तीला, बघ अशा स्वरूपात मी इथे होतो आणि मला त्याने पाठीमागून अशी कडी लावली होती त्या जाळ्याची. तर तेवढ्यात हत्ती जातो आणि ती कडी परत एकदा लावतो आणि तो वाघ त्या पिंजऱ्यात तसाच अडकून बसतो. आणि हत्ती आपल्या इतर सर्व प्राण्यांना आणि बकरीला म्हणतो की अगं हा वाघ आहे, याला कितीही मदत केली तरी पालत्या घड्यावर पाणी. बकरी ताई, तू याला मदत करायला गेलीस आणि बघ तुझ्या मदतीचे उपकार तो लक्षात न ठेवता ते कृतज्ञ पद्धतीने तुझ्या जीवावरती उठला होता आणि तुझा जीव गेला असता. प्राण्यांनो, लक्षात ठेवा की मदत करा, परंतु मदत कोणाला करायची. जर एखाद्याला मदत करून आपल्या जीवावर बेतत असेल तर तुम्ही मदत करू नका, असं हत्ती सगळ्यांना मेसेज देतो. आणि मित्रांनो, या गोष्टीच्या माध्यमातून मी सुद्धा तुम्हाला मेसेज देऊ इच्छितो की खरंच एकमेकांना मदत करायला पाहिजे, एकमेकांच्या अडीअडचणी धावून गेलो पाहिजे, परंतु कोणाला मदत करायची हे मात्र महत्वाचं. मदत करताना जर अपंग व्यक्ती असतील, म्हातारे व्यक्ती असतील तर खरंच त्यांना मदत करावी, कारण त्यांच्यापासून कुठल्याही स्वरूपाच्या म्हणजे रिटर्न्सची अपेक्षा न ठेवता आपण मदत करावी, कारण रिटर्न्स देतात आपले कर्म आणि तो आपल्याबद्दल कर्तव्य आहे. तर मित्रांनो, मदत कोणाला करावी हे तुम्हाला आता नक्कीच कळलं असेल आणि माझी ही गोष्ट आवडली असेल तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करणार आहात, शेअर करणार आहात आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा